आपण काय करता स्वतः पर्सनली? कॅन्सरबद्दल जनजागृती करणं हे अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. कारण मला वाटतं अर्ली डिटेक्शननी अनेक पेशंट्सचा जीव वाचतो. जितक्या कॅन्सर स्पेशलिस्टना डॉक्टर्सना मी भेटले त्या सगळ्यांचं हेच म्हणणं असतं की तुम्ही जर सतर्क राहिलात, तुम्ही जर चेक करत राहिलात तर डिटेक्ट अर्ली होतो हा आजार आणि त्यामुळे तो पूर्णपणे रिव्हर्स किंवा क्युअर करता येतो. आणि ह्याची आपण अनेक उदाहरणंसुद्धा पाहिली आहेत. त्यामुळे जितकी जास्त ह्याबद्दल जनजागृती केली जाईल, जितकं जास्त लोकांना ह्याबद्दल माहीत असेल तितकं आपण ह्यावर मात करू शकतो. आणि आपल्या जवळची एखादी व्यक्ती ज्या वेळेला या रोगाशी सामना करत असते तर त्यावेळेला आपल्या मनात काय भावना असते आणि आपण तिला कशा प्रकारे सहाय्य करू शकतो? बघा मी या बाबतीत भाष्य करणं हे योग्य ठरणार नाही. कारण माझ्या परिवारात माझ्या आईच्या वडिलांना नानाजी होता जेव्हा कॅन्सर होता तेव्हा मी खूप लहान होते. मी माझ्या घरातल्या सगळ्यांना काळजी करताना पाहिलं आहे, त्यांची काळजी घेताना पाहिलं आहे, ते समोर नसताना आपली काळजी प्रकट करताना पाहिलं आहे. पण या सगळ्यामध्ये माझा फार हातभार नव्हता कारण मी खूप लहान होते, मी 7-8 वर्षांची होते. तर हा प्रवास मी फक्त इतकाच लांबून पाहिला आहे. पण माझ्या घरात अनेक कॅन्सरच्या केसेस आहेत माझ्या आईच्या फॅमिलीमध्ये. आणि मला वाटतं की पदोपदी फक्त साथ देणे, त्यांचं ऐकून घेणे आणि योग्य तो वैद्यकीय सल्ला त्यांच्या सोबतीने पाळणे या पलीकडे म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि सगळ्या केसेस युनिक असतात, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे असतात. तर तुमच्या परिवारातल्या व्यक्तीच्या पर्सनल चॅलेंजेस आणि प्रवासाप्रमाणे तुम्ही तुमची साथ त्यांना द्यावी. आणि मला वाटतं हेच सगळ्यात योग्य उत्तर. आणि मॅम असं आहे की आजकाल कॅन्सरशिवाय अनेक दुर्धर आजार आहेत लोकांना, तर त्याविषयी आपण हेल्दी लाईफस्टाईल डाएट याविषयी काय सांगाल का? मी आत्ता मगाशी बोलताना हेच म्हणाले की माझ्या आजोबांना जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा मग सगळ्यांना शॉक बसला होता. कारण ते अत्यंत हेल्दी म्हणजे त्यांच्या हेल्थबद्दल आणि त्यांच्या ओव्हर राहणीमानाबद्दल लोक उदाहरणं द्यायची. कारण ते अगदी वयाच्या 17व्या वर्षापर्यंत रोज शीर्षासन करणारे होते आणि खूप छान व्यवस्थित जेवायचे, त्यांच्या सगळ्या सवयी व्यवस्थित होतात, त्यांना कुठलीही व्यसनं नव्हती. हे सगळं असताना सुद्धा अशा व्यक्तीला कॅन्सर होतो असं सगळीकडे म्हटलं जायचं. पण मला वाटतं त्यांच्या ह्या इतक्या चांगल्या लाईफस्टाईलमुळे ते कॅन्सरवर मात करू शकले, ते बरे होऊ शकले. आणि तुमचं शरीर हे तुम्हाला साथ देण्यासाठी बनवलेलं असतं, तुमचा विरोध करण्यासाठी नाही. तुम्ही त्याची काळजी घेतली तर अशा परिस्थितीत ते तुमची काळजी घेतली. कॅन्सर जागरूकता आणि मूव्हमेंट सहभागी होण्यासाठी तुमचं कारण काय होतं? काय कारण असावं लागतं? इतका चांगला कॉज आहे. या निमित्ताने मला अशा अनेक लोकांना भेटता आलं ज्यांनी कॅन्सरवर मात केली आहे. आपल्या सगळ्यांनाच कधीतरी या गोष्टीची जाणीव व्हावी असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीत, कितीही प्रतिकूल असली परिस्थिती तरी त्यातून एक मार्ग निघू शकतो. असं इंग्रजीत म्हणतात ना, देयर इज लाईट ॲट दी एंड ऑफ द टनल. तर मला आज थोडंसं अगदी सेल्फिशली सांगावं तर तसं वाटतंय. आपण आपल्या छोट्या छोट्या समस्यांचं, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही आहे, माझं हे चालू नाही आहे, माझं काम होत नाही आहे, त्याचं अवडंबर करतो आणि त्याबद्दल रडत बसतो. इथे जीवन मरणाच्या प्रश्नाशी झुंज दिलेली सगळी लोकं आहेत. तर कधीकधी ही जाणीव आणि ही भावनाही फार महत्त्वाची असते की एवढे मोठे नाही आहेत तुमचे प्रॉब्लेम्स, जे काही आहेत ते हसतमुखाने त्याला सामोरं जा. लोक अजून खूप मोठ्या आघाड्यांवर लढतात. कॅन्सरशी लढणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कोणता संदेश मी काय संदेश देणार? मला वाटतं ज्यांनी कॅन्सरचा लढा ज्यांचा सुरू आहे किंवा ज्यांनी त्याच्यावर मात केली आहे त्यांच्याकडनं मला सल्ला घ्यायला आवडेल. मी काय त्यांना सांगणार? थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅम.